माणसे चांगली आहेत हो सखू. आणि मुख्य म्हणजे नवमतवादी आहेत. तुझे शिक्षण पुढे चालू ठेवतील ते. म्हणून पाहण्यासाठी होकार दिला आहे मी. सारे पटले तरच पुढे जायचे, कळले ना? स्वतःच्या मागे माझे मन अगदी कावरे बावरे होऊन जाते गो सखू मध्येच. वाटते की अचानक माझाच मृत्यू झाला तो. का असे बोलतेस? म्हणून तुझ्या लग्नासाठी होकार देते आहे मी. माझ्या मागे आपल्या मनाजोगते आणि प्रेमाने करेल असे कोण आहे? तुझे लग्न एखाद्या सुविद्य आणि सुसंस्कृत वराशी व्हावे अशी आस होती आम्हा दोघांची. त्यांची ती पूर्ण करावयाची आहे मला. तसे म्हणाल तर आमचाही फार पूर्वीपासून माधवरावांशी स्नेह. तसे आम्हीही नवमतवादी. समाज सुधारणेबाबत आम्हालाही फारच आस्था. मुलगाही नवमतवादीच आहे. आणि तुमची मुलगी लहानपणापासूनच रमावहिनी साहेबांच्या हाताखाली वाढलेली आहे. तेव्हा पसंतीसाठी पुन्हा असं वेगळं काही पाहण्याची आवश्यकताच नाही. हे लग्न ठरले. हो, उत्तम. वा, सोयरीक जुळावी तर अशी. आता लवकरचा मुहूर्त पाहून कार्य उरकून टाकू. कसे? हो. बरे का? तोंडे गोड करा म्हणावे. सखूचे लग्न ठरले. योग्य वेळ पाहून याद्या करूयात म्हणजे झालं. आमच्याकडून काही अडणार नाही हा माझा शब्द. हो, पण एक विधी केला नाही तर मात्र अडेल. कोणता विधी? मुलगी विवाहापूर्वी ऋतुस्नात झालेली आहे. त्या शास्त्राप्रमाणे व्रात्यस्तोम हा विधी करावयाचाच हवा. शिवाय या विवाहाचे जे कोणी देवदेवक ठेवणार असतील त्यांनी ही प्रायश्चित्त घ्यायलाच हवे. ही अट आहे आमची. क्षमा करा, परंतु ही अट आम्हास मान्य नाही. वास्तविक मुलीचे शिक्षण पूर्ण करूनच तिचा विवाह करावयाचा असे ठरविले होते. परंतु आपल्याकडील मंडळी नवमतवादी असल्यामुळे तिचे शिक्षण पुढे सुरू राहील असे कळले. म्हणून परंतु आपण तर ही अशी अट घालता आहात. आम्हास ही अट मान्य नाही. पण हा विधी केला नाही तर ही सोयरीक जुळणे अशक्य आहे. हे पहा, मी काय हरकत आहे व्रात्यस्तोम विधी करण्यास आणि प्रायश्चित्त घेण्यास? शास्त्र म्हणून करावे. तेवढ्यासाठी आता अडवून धरायचे आहे का? अडवून आपण नाही हे धरतायत मामनजी. या विधीस मान्यता देणे आमच्या तत्वांमध्ये बसत नाही. असे प्रायश्चित्त करावयास सांगणे हा स्त्रीत्वाचाच अपमान आहे. आणि या रूढीस कोणताही शास्त्राधार नाही. आणि आपल्या सोयीसाठी आज हो म्हणणे हे तर अधिकच चुकीचे ठरेल. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नाही, परंतु काळ सोकावतो. उद्या कदाचित हाच पायंडा पडेल. यात ना धड शास्त्रावर श्रद्धा ना स्वतःच्या तत्वांवर. असे होईल. हे आपणास पसंत आहे का?
नवमतवादी असल्याचा दावा यांनी केला खरा, परंतु स्वतःचे मत निर्भीडपणे मांडण्यासही कचरत आहेत हे. क्षमा करा, परंतु अशा ठिकाणी आमची मुलगी देणे मला हितावह वाटत नाही. ठीक आहे, येतो आम्ही. असेच करावयाचे होते तर आम्हास मोठेपणी बैठकीस बसविलेत कशासाठी? देवाची या द्वारी उभा. अरे या 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 बाबा मालक बसा, मी गुळ पाणी घेऊन येतो. नाही नाही पांडू दादा, बैस बैस. पांडू दादा जी. सखूला पाहावयास मंडळी आली होती का? हा वय आली होती, पर लय गडबड झाली हो. काय काय झालं, त्यांच्या काय बाई अटी होत्या. मग रमा वहिनी साहेब उठल्या आणि हात जोडून त्यांना म्हणल्या की नाही जमायचं. बाबा 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 समजे चिडले, इथू काका पण भडकले, पण रमा वहिनी साहेब आपल्या मताशी ठाम राहिल्या आणि मोडली त्यांनी सोयरी. उत्तम केले. हा बघू आता आम्ही निघेपर्यंत तरी सखूचे लग्न ठरते का बघू. अहो, असं कसं ठरल, तुम्ही तर आता जाणार की. हो खरेच. मग बरे पांडू दादा जी येणार आमच्या सोबत स्कॉटलंडला? म्हणजे काय असतं ते, म्हणजे कुठं असतं, म्हणजे धुळ्याच्या जवळ का नाशिकच्या जवळ? अरे पांडू दादा स्कॉटलंड म्हणजे परदेश. परदेश हे धुळ्याच्या तिकडे किंवा नाशकाच्या तिकडे वगैरे नव्हे, इंग्लंडच्या तिकडे. हा ते ठाव आहे मला, ते बारडगाव दगडीच्या अलीकडे ना. ते ठाव आहे. इंग्लंड ठाव आहे. हा मग किती वेळा गेल्यास तिकडे? नाही कधी गेलो नाही, परत हाकल्या मालकांच्या तोंडात सारखं असायचं ना, ते ऐकलं. ते गोऱ्या साहेबांचा देश तोच ना. बरोबर, अगदी बरोबर. हुशार आहेस पांडू दादा. जी जी. बरे एवढी माहिती आहे तर चल आमच्या सोबत. खरोखरच अगदी पाटलोण वगैरे घालून. नाही 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 नाही, ते पाटलून वगैरे मी नाही घालणार. ते तुम्हीच कसं काय वावरते त्याच्यामध्ये मला तर कसनुस होतं. एक वेळ मी इंग्रजी शिकल, पण ती पाटलून नाही घालायचो. हा बरे मग शिका, इंग्रजी शिकाच असं म्हणताय. मग बघा आता मी इंग्रजी शिकूनच दाखवतो. तुम्ही मोरले येळेला याल ना परत, त्या वेळेला मी असंच म्हणणार, बाबा मालक येस येस. मग तुमच्या बरोबर येणार तिकडं इंग्लंडला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. इंग्रजी शिकणार आणि मोरले येळेला तुमच्या बरोबर येणार. बघा बघा मी येऊन दाखवतोच तुम्हाला. ते इंग्रजी कसं शिकायचं ते कोण सांगणार मला? 2 शब्द तर तुला माहितीच आहेत. कोणचे? हॉर्स आणि बफेलो. आठवले? हॉर्स आणि बफेलो. बरोबर. करतो करतो, एवढं करतो मग. आपल्या क्लब तर्फे आपण आजपर्यंत उद्बोधनपर व्याख्याने, कीर्तने, पुराणे असे अनेक कार्यक्रम केले आणि त्या स्त्रियांनी भरघोस प्रतिसाद दिला. आता आपण ठरविल्याप्रमाणे प्रौढकुमारिका, विधवा, संसारी स्त्रिया, परित्यक्ता यांचेसाठी दुपारी 3 ते 5 या वेळेत मराठी, इंग्रजी आणि गणित यांचे विनामूल्य वर्ग सुरू करीत आहोत. तसेच प्रथमोपचार आणि शिवणकाम या वर्गांचे प्रवेशही सुरू करीत आहोत. प्रवेशासाठी किती बायका येतात आणि त्यांस कोणती वेळ सोयीची पडते हे पाहून वर्गाची वेळ ठरविता येईल आणि आपले हे उपक्रम निश्चित यशस्वी होतील असे माझी मनोदेवता मला सांगते आहे.
आपण साऱ्यांनीच आजवर मोठी साथ दिली आहे. यापुढेही आपल्याला अशीच एकत्र वाटचाल करावयाची आहे आणि आपले ध्येय गाठावयाचे आहे. आज दीपावलीचा मंगल दिन आहे. या निमित्ताने आपल्या क्लबातर्फे आपण स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याची सारी जबाबदारी सौभाग्यवती काशीबाई कानिटकर आणि सौभाग्यवती आनंदीबाई भट यांनी घेतली आहे. मी त्या दोघींच मनापासून शुभेच्छा देते आणि आपणा साऱ्यांचंही दीपावलीच्या निमित्ताने शुभचिंतिते. आता हे वर जाऊन लावा. पांडू, जी जी. अरे राक्षस आणलंस का? अरे देवा, बाकी समजा आणलं आणि तेवढा राक्षसच विसरलो बघा. अरे उद्या नरक चतुर्दशी आहे. नरकासुरास चिरडावयास हवे. जी. अरे त्यासाठी कारिंटे हवीत ना. नरकासूर म्हणून कारिंटे चिरडतो आपण. तेच नेमके विसरलास. आता उद्या पहाटे तुला चिरडायचे का पायाखाली? नाही जी नाही, असं नका बोलू. काय आहे, आत्ता घेऊन येतो मी. नाहीतरी राक्षसाला असं धरूनच आणावं लागतंय. आता. अरे वा वा वा, छान छान. हा सुनबाई, छान छान पण लावलेत. वा वा वा. ताई, तुला खाली बोलवलंय. कारिंटे चिरडलीस ना बा? हो. अमंगळाचा नाश होऊ दे बाबा. आता भाऊसाहेबांचा वारसा तुलाच चालवायचा आहे. छे, छे, छे. किती कडक झाल्यात या चकल्या. खाता सुद्धा येणार नाही. दात पडतील आमचे. बाई, आता ह्या कोण आणि आत कशा आल्या खुशाल? रमा वहिनी साहेब वर माडीवर आहेत का? ह्या साऱ्या जणी त्यांनाच भेटावयास आल्या आहेत. शिव 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 शिव. कुणीही उठावे आणि रानड्यांच्या घरात घुसावे असे चालले आहे अगदी. काकूंचा शब्द खरा होतो की नाही ते पहा. वाड्याची धर्मशाळा झालीये नुसती. आता खरेच वाटू लागले आहे. हा वाडा हातचा जाणार. या या. रमा वहिनी साहेब वरती माडीवर. तुम्ही व्हा मोर,
मी तुम्हाला गुळपाणी घेऊन येतो. हो या या या. या. वहिनी साहेब, आनंदीबाई, अहो या ना. अहो या ना, या. वहिनी साहेब, यांची ओळख करून देते. बसा ना. बसा ना. बसा. अरमाबेन, आय लाईक युअर आयडिया ऑफ गेट टुगेदर व्हेरी मच. आपण समजा लोक एकत्र भेटला पाहिजे. भले आपला रीतिरिवाज अलग असेल, पण आपण बायडी लोक तर समधीकडे सारखाच असते ना. व्हेरी राईट. प्रत्येक सण हा असा स्नेह सोहळ्यांनी साजरा करण्यामागे अगदी हाच हेतू आहे आमचा. प्रत्येक धर्माच्या, विविध भाषांच्या स्त्रियांनी एकत्र येऊन एकमेकीं समजून घेतले तर समाजात हळूहळू पसरत चाललेले जातीभेदाचे लोण कमी होईल.